तर उल्हासनगर महापालिका निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली। एकूण 11 संवेदनशील मतदान केंद्र आहेत। कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी ठेवण्यात आला आहे। पोलिसांचा चोख बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आला आहे। उल्हासनगरमधील 11 संवेदनशील मतदान केंद्र आहेत आणि या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। उल्हासनगर महापालिकेचंही देखील या ठिकाणी निवडणूक या ठिकाणी मतदान आहे। याबाबत आपल्या सोबत आहेत किशोर पगारे अधिक माहिती द्यायला। किशोर, नेमकी काय परिस्थिती आहे उल्हासनगरमध्ये, काय पाहायला मिळतंय? नक्कीच उल्हासनगर महानगरपालिकेच्या अंतर्गत जी निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये जवळजवळ 4,07,055 मतदार आज मतदान करणार आहे आणि एकंदरीत 542 मतदान केंद्र आहेत। या दरम्यान 20 प्रभागामध्ये हे मतदान होऊ घातलेलं आहे। 78 उमेदवारांसाठी म्हणजे 78 नगरसेवकांसाठी ही निवडणूक आहे। गेल्या निवडणुकीमध्ये 72 एकंदरीत नगरसेवकांच्या जागा होत्या। यावेळेस त्या वाढलेल्या आहेत, प्रभाग वाढल्यामुळे त्या 78 झालेल्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उल्हासनगरमध्ये 11 संवेदनशील मतदान केंद्र आहेत किंवा जो एरिया आहे ज्यामध्ये पोलिसांचा बंदोबस्त आहे। एकंदरीत पोलीस यंत्रणा, शासकीय यंत्रणा ही मोठ्या प्रमाणात इथं सज्ज आहे। त्याच दरम्यान 5 वर्षापूर्वी जी निवडणूक झाली होती यामध्ये 42% मतदान झालं होतं आणि याकरता यावेळेस आयुक्त निंबाळकर यांनी अतोनात प्रयत्न करून आणि महानगरपालिकेअंतर्गत त्यांनी आतापर्यंत 65% पर्यंत मतदानाचा टप्पा गाठण्यासाठी त्यांनी असा प्रयत्न केलेला आहे की असोसिएशन, हॉटेल असोसिएशन्स, रिक्षा युनियन्स, त्यानंतर वेगवेगळ्या संस्था, कॉलेजेस, शाळा या सर्वांना आवाहन करून त्यांनी जनजागृती केलेली आहे आणि उल्हासनगरचा मतदानाचा टक्का वाढावा याकरता प्रयत्न केलेले आहेत। नक्कीच किशोर, धन्यवाद तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर उल्हासनगरमध्ये देखील मतदान चांगल्या प्रतिसाद मिळतोय। मतदानाला 11 संवेदनशील मतदान केंद्र आहेत।